नमस्कार श्रोते हो. एक व विज्ञानिशाची या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्व श्रोत्यांचे अगदी मनापासून स्वागत. श्रोते हो, आजच्या भागात आपण श्री ज्ञानेश्वरीमधील अध्याय चौथ्यामधील 92च्या पुढील ओव्या घेऊयात. ओम नमो ज्ञानेश्वरा. जो सकळ कर्म वर्तिता, देखे आपली नैष्य कर्मता. कर्म सांगे निराशता, फळाची या. जो कर्म करीत असताना आपण कर्म करतो हे जाणतो व कर्म करीत असताना फळाची जो आशा धरत नाही आणि कर्तव्ये ते लागी, जया दुसरे नाही जगी. ऐसिया नैष्य कर्मा ते तरी चांगी, बोधला असे. म्हणजेच आणि त्याला अशा प्रकारे कर्मातीतपणा इतका चांगल्या प्रकारे समजलेला असतो की त्याविषयी त्याला या जगात दुसरे काहीच कर्तव्य उरलेले नसते. तरी क्रियाकलापू आघवा, आचारतू दिसे बरवा. तोची तो या चिन्ही जाणावा, ज्ञानियागा. तरी जो सर्व प्रकारची कर्मे जगात उत्तम प्रकारे करीत असतो, या लक्षणावरून तो ज्ञानी आहे असे जाणावे. जैसा का जळापाशी उभा ठाके, तो जरी आपण पे जळा माझी देखे. तरी तो निर्भांत ओळखे, म्हणे मी वेगळा आहे. ज्याप्रमाणे त्या पाण्यापाशी उभा राहून स्वतः पाण्यात उभे आहोत असे पाहतो, पण मी त्या प्रतिबिंबापेक्षा वेगळा आहे असे समजतो. अथवा नावे हनजो रिगे, तो थंडियेचे रुख जाता देखे वेगे. तेची साचा कोरे जो पाहो लागे, तव रुख मने अचळ. अथवा नावेत बसून जाताना नदीच्या काठावरील झाडे धावताना दिसतात, पण खरे पाहिले तर ती झाडे स्थिर आहेत असे जो जाणतो. तैसे सर्व कर्मी असणे, ते पुढे मानोनी वायने. मंग आपण या जो जाणे, नैष्य कर्मू ऐसा. अगदी त्याचप्रमाणे तो सर्व कर्मे करीत असतो, पण कर्म करणे हा आभास आहे असे मानून मी कर्म करता नाही असे जो समजतो. आणि उदो असतो चेनी प्रमाणे, जैसा न चालता सूर्याचे चालणे. तैसे नैष्य कर्मत्व जाणे, कर्मीची असता. तसेच सूर्य उगवतो आणि मावळतो एवढ्याच पुराव्यावरून तो चालतो असे वाटते. वस्तुतः तो स्थिर आहे असे कर्मात राहून कर्म करीत असता आपण ते करीत नाही असे जो जाणतो. तो मनुष्यासारखा तरी आवडे, परी मनुष्यत्व तयाना घडे. जैसे जळा माझी ना बुडे, भानुबिंब. तो माणसासारखा जरी दिसला तरी तो मनुष्य नसून परब्रह्मच आहे असे समजावे. ज्याप्रमाणे सूर्याचे प्रतिबिंब पाण्यात पडले तरी तो त्यात नसतो. तेने न पाहता विश्व देखले,
न करिता सर्व केले, न भोगिता भोगले, भोग्य जात. त्याने विश्व पाहिले नाही तरी ते पहिल्याप्रमाणे आहे. काहीही न करता सर्व काही केल्याप्रमाणेच आहे व योग्य वस्तूंचा उपभोग न घेताही त्या भोगल्याप्रमाणे आहेत. एकेची ठाई बैसला, परी सर्वत्र तोची गेला, हे असो विश्व जाहला, आगेची तो. एकाच ठिकाणी तो बसून असला तरी सर्वत्र गेल्याप्रमाणेच आहे. फार कशाला, तो विश्वरूपच झालेला असतो. जया पुरुषाच्या ठाई, कर्माचा तरी खेदू नाही, परी फलापेक्षा काही संचारेना. ज्या पुरुषाला कर्माविषयी कंटाळा नसतो, परंतु कर्माच्या फळाची ज्याला थोडी सुद्धा अपेक्षा नसते. आणि हे कर्म मी करीन, अथवा आदरिले सिद्ध नेईन, येणे संकल्पे ही जयाचे मना विटाळेना. किंवा मी हे कर्म करीन अथवा आरंभिलेले पूर्ण करीन, या कल्पनेने सुद्धा ज्याचे मन विटाळलेले नसते. ज्ञान अग्नी चेनी मुखे, जेने जाळली कर्मे अशेखे, तो परब्रह्माची मनुष्य वेखे, ओळख तू. ज्ञानरूपी अग्नीच्या मदतीने ज्याने सर्व कर्मे जाळून टाकली आहेत, तो मनुष्याचे रूप घेतलेला प्रत्यक्ष ब्रह्माच आहे, असे तू समज. जो शरीरी उदासू, फळभोगी निरासू, नित्यता उल्हासू होनी असे. हे धनुर्धरा अर्जुना, जो संतोषाच्या गाभाऱ्यात जेवत असता आत्मबोधाच्या पक्वान्नाला पुरे असे कधीच म्हणत नाही. जो संतोषाचा गाभारा, आत्मबोधीचिया ओगारा, पुरेना म्हणेची धनुर्धरा ओर गीता. कैसी अधिक अधिक आवडी, घेत महासुखाची गोडी, सांडोनिया आशा कुरोडी अहंभावेसी. म्हणून वेळेनुसार अहंकाराच्या वृत्तीसह आशेचा बळी देऊन नित्य वाढणाऱ्या आवडीने परमानंदाची ऋषी तो कितीतरी घेत असतो. मनोनी अवसरे जे जे पावे, की नेनेची तो सुखावे, जया आपुले न परावे, दोन्ही नाही. म्हणून वेळेनुसार जे जे मिळाले त्यातच तो संतुष्ट असतो. त्याला आपले व परके असा भेदभाव नसतो. तो दिठी जे पाहे, ते आपणची होनी जाये, ऐके ते आहे तोची जाहला. तो जो दृष्टीने पाहतो तो स्वतःच होऊन जातो, अथवा
कानाने जे ऐकतो तेच तो झालेला असतो. श्रोतेहो, इथे आपल्या ज्ञानेश्वरीच्या 4थ्या अध्यायातील 110 ओव्या पूर्ण झालेल्या आहेत. झालेली सेवा मी सद्गुरू ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून जरूर कळवा. धन्यवाद. ओम नमो ज्ञानेश्वराय.